तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अर्थात बॉक्सिंग डे टेस्ट भारतानं गमावली आहे. 184 धावाच्या मोठ्या फरकाने भारताने टेस्ट गमावली असली तरी अजूनही WTC फायनलमध्ये जाण्याच्या भारताच्या आशा जिवंत आहेत. त्याच कशा हे जाणून घेऊया. नमस्कार, मी शशांक पाटील आणि तुम्ही पाहताय पुढारी डिजिटल. तर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सुरू असलेल्या मालिकेचा विचार केला तर भारत 2-1 अशा पिछाडीवर आहे. ज्यानंतर शेवटचा टेस्ट सामना जो सिडनी येथे होणार आहे तो अजून बाकी आहे. तर सध्या भारताला WTC फायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत आहेत. त्या आणखी जिवंत ठेवण्यासाठी भारताला हा शेवटचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. ज्यानंतर मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटेल आणि त्यानंतर भारत पूर्णपणे डिपेंड असेल हा श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारीपासून श्रीलंकेत असणाऱ्या कसोटी मालिकेत जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला किमान 1-0 2 कसोटी सामन्यांची मालिका आहे ज्यात किमान 1-0 ने जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला मात दिली तर मात्र भारत हा WTC फायनलमध्ये जाऊ शकतो. तर सध्या जर पूर्ण समरी पाहिली तर एवढाच विषय आहे की भारताला शेवटची कसोटी सिडनीमधली जिंकावी लागेल आणि श्रीलंकेला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत किमान 1-0 ने ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. ज्यानंतर भारत हा फायनलमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे एकीकडे दक्षिण आफ्रिका जो आधीच WTC फायनलमध्ये पोहोचलाय आणि दुसऱ्या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या तिन्ही देशांमध्ये अजूनही शर्यत कायम आहे.